हाय, हॅलो, नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर कालच्या व्हिडिओला एका ताईंनी कमेंट केली होती की ताई तुम्ही कुठून बोलतात म्हणून. तर त्याच कमेंटचे उत्तर आज मी या व्हिडिओमध्ये म्हणजे थोडक्यात म्हणजे माझं परिचय करून देणार आहे. तर मी एक सर्वात तर अगोदर सांगते की मी एक आदिवासी आहे. तर नंदुरबार जिल्हा हा स्पेशल आदिवासींचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. तर त्याच जिल्ह्यातून मी बोलते. तर नंदुरबार जिल्ह्याच्या म्हणजे जिल्ह्यातून नवापूर हे तालुका आहे माझं. तसेच बिल्दा असं माझं गावाचं नाव आहे. तर मी बिल्दा या गावात राहते. हे सर्वसाधारणपणे एक खेडेगाव आहे. तर या खेडेगावात मी राहते. तसेच मी शेतकरी आहे. शेतीबरोबरच मी शिवणकामसुद्धा करते व आधीही तुम्हाला मी शेअर केलंच आहे की मी कुठून व कसं शिवणकाम शिकले. तर आम्ही आदिवासी म्हटल्याबरोबरच आमच्याकडं म्हणजे आदिवासींच्या भाषा बोलल्या जातात. तर मी मराठीत ब्लॉगिंग करते. तर त्यामुळे माझ्याकडून काही चुकीचं बोललं जात असेल किंवा काही मिस्टेक होत असतील तर प्लीज इग्नोर करा व मला समजून घ्या. तसेच मला सपोर्टसुद्धा करा. जेणेकरून म्हणजे मलासुद्धा आनंद होईल. तर अशा पद्धतीने म्हणजे आमच्या आदिवासींच्या खूप प्रकारे बोलीभाषा आहेत. तर मला काही भाषा येतात म्हणजे आमच्या भाषेत म्हणजे कोकणी, भिल अशा प्रकारच्या भाषा बोलल्या जातात. तर मी बोलते, मला येतात खूप छान पद्धतीने. पण मी मराठीतून म्हणजे ब्लॉगिंग करते. कारण त्याचं एक कारण आहे की मी जर म्हणजे आदिवासी भाषेत व्हिडिओ जर टाकणार तर मला असं वाटायचं की माझी भाषा ही फक्त नंदुरबार जिल्ह्यापर्यंतच राहणार. त्याच्या पलीकडे म्हणजे कळणार नाही दुसरा म्हणजे जिल्हा असं वाटायचं. मग मी असा विचार केला की मी मराठीतून बोलणार जेणेकरून म्हणजे आपल्या जिल्ह्याला सोडून म्हणजे दुसऱ्या राज्यातसुद्धा आपलं माणसं म्हणजे ह्या भाषेचा वापर करतात. तर ते सुद्धा समजू शकणार व बघणार असं वाटायचं. म्हणून मग मी मराठी भाषेतून व्हिडिओ टाकते. तर असं आहे माझं. तर कालच एक माझ्यासोबत किस्सा घडला आहे की मी खेडेगावात राहते ना, मग त्यासोबत म्हणजे त्याचेच विषयी आहे. तर आमच्या गावात लग्न होतं. तर त्या लग्नासाठी म्हणजे त्याच लग्नाच्याच घरची जी एक तरुण मुलगी आहे तर तिने ब्लाऊज शिवला व आमच्या गावातसुद्धा खूप टेलर आहेत म्हणजे खूप छान पद्धतीने ब्लाऊज शिवतात. पण तरीसुद्धा त्या मुलीला काही वाटलं असेल की कशा पद्धतीने स्टिचिंग करणार वगैरे. मग तिने म्हणजे नवापूरमधून एक ब्लाऊज शिवून आणला. तर तो ब्लाऊज मी बघितला तर पाहता क्षणी मला किती त्या ब्लाऊजमधून म्हणजे चुका दिसल्या. तर ती मुलगी ही तिची खूपच हाईट होती. तर तो ब्लाऊज हा खूपच उंचीला कमी होता व त्याचं ना फिनिशिंग होतं ना गळासुद्धा म्हणजे असा डिझाईनचा होता. तर तो सुद्धा त्याने पुढचा गळा म्हणजे त्याने व्यवस्थित स्टिच केला नव्हता. तर मी तिला विचारलं की किती शिलाई व कुठून शिवला. तर तिने म्हटलं की ₹500 दीदी शिलाई त्या टेलरने घेतलं आणि कशा पद्धतीने ब्लाऊज शिवून दिला आहे. तर ती खूप नर्वस होती व मला काल म्हणजे संडे होता. तर संडे म्हणजे संडेला मी माझ्या मुलीला भेटायला वसतिगृहावर जाते व त्यासाठीच माझी खूप घाई गडबड चालू होती व काही कपडे अल्टरसाठी होते. तर ते मी पटकन करून दिले व आता जाणार म्हणून माझी तयारी चालूच होती. तर ती थोड्याच वेळात आली व तिने मला तो ब्लाऊज दाखवला व म्हणाली की मला दुरुस्त करून द्या म्हणून. तर मी म्हटलं हो करून देईन. तर मला वाटलं संध्याकाळी तिला घालायचं असेल. मग मी थोडं नोट वगैरे बनवून घेतल्या व नंतर हे आले व म्हणाले की चल जाऊया आता, आपण उशीर होते म्हणून. मग मी म्हटलं मला थोडं जेवण घेऊ द्या म्हणजे जेवण करू द्या. तर मी जेवण करायला घेतलं. तर इतक्यात म्हणजे 10-15 मिनटात ती परत मुलगी अजून आली आणि मला म्हणाली की मला आता घालायचं आहे. तर ते नवरीला घ्यायला जाणार होते. तर त्यासाठी तिला ती साडी नेसायची होती. मग मी अक्षरशः माझं ताट ठेवून मला ते ब्लाऊज करून द्यावं लागलं व नंतर म्हणजे ते ब्लाऊज आता माझ्याकडे नाही आहे आणि मी त्याचा म्हणजे फोटोसुद्धा काढायला विसरले. तर असलं असतं तर मी तुम्हाला नक्कीच शेअर केलं असतं. तर नंतर मी त्या मुलीला इतक्या छान पद्धतीने म्हणजे त्या ब्लाऊजला
फिनिशिंगमध्ये म्हणजे कापडसुद्धा नव्हता. तर मी साडीचा अर्धा कापड कट करून नोड वगैरे बनवून लटकन बनवून खूप छान पद्धतीने स्टिचिंग करून दिला. तर ती नंतर खूप खुश झाली. तर असे काही लोक म्हणजे त्यांना असं वाटतं की खेडेगावात म्हणजे ब्लाऊज स्टिच केला आणि ते बरोबर कसे करतील किंवा खूप काही शंका त्यांच्या मनात असतात. पण असं नसतं. खेडेगावाच्या लोकांमध्ये सुद्धा टॅलेंट असतो व जे शहरात करतात ते म्हणजे एका खेडेगावात राहणारे सुद्धा म्हणजे खूप छान पद्धतीने करू शकतात. तर हेच माझं सांगण्याचा उद्देश होता. तर आय होप की तुम्ही सुद्धा समजू शकाल. तसेच माझं तुमच्यासोबत बोलता बोलता हे ब्लाऊजसुद्धा कंप्लीट झालं आहे. तर अशाच पद्धतीने मी ब्लाऊज शिवत असते. तर बघू शकता कशा पद्धतीने स्टिचिंग केलं आहे. आय होप की तुम्हाला आवडेल व व्हिडिओला सबस्क्राईब करा तसेच फॉलो करा.